नमस्कार शेतकरी बंधूंनो, आमची शेती आमची प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर शेतकरी बंधूंना आता जवळपास कापूस लागवडीच्या अगोदरची आपली पूर्व मशागत आहे, तर ती पूर्ण शेतकऱ्यांची 100% पूर्ण झालेली आहे आणि आता शेतकऱ्यांची बियाणे खरेदीसाठी लगबग चालू झालेली आहे. तर शेतकरी बंधूंना आपण बियाणे खरेदी करताना कशा प्रकारे बियाण्यांची निवड करणं गरजेचं आहे, तर आपण ते आज या व्हिडिओच्या आधारे जाणून घेणार आहोत. तर शेतकरी बंधूंना आपण कोणत्या रानावरती कोणती व्हरायटी सेट होईल याविषयी थोडी माहिती जाणून घेणार आहोत. तर शेतकरी बंधूंना आपण NSLचं जे आहे NCS 929 BT2 हे नवनीत नावाने जे NSLचं जे व्हरायटी आहे, तर ती खूप छान आहे. तुम्ही काळ्या जमिनीवर आणि हलक्या जमिनीवर पण त्याची लागवड करू शकता. बोंडांची साईज पण योग्य आहे, मोठी आहे आणि वेचणीसाठी पण एकदम सोपं आहे. त्यामुळे आपण नवनीत वाणाचं लागवड करू शकताय. तर त्याचबरोबर नंतर पुन्हा NSLचं जी नवीन मागल्या 2 वर्षापूर्वी जी व्हरायटी आली आहे, तर ती NSCS 9011 जी व्हरायटी आहे अशा नावाने मार्केटमध्ये उपलब्ध आहे. तर ही पण खूप जबरदस्त व्हरायटी आहे. आमच्या घरच्या शेतामध्ये पण मी ही वाण लागवड केलेलं आहे. ते पण खूप जबरदस्त आहे. आणि शेतकरी पण त्याचबरोबर जर आपण जाणून घेतलं तर राशीविषयी, तर शेतकरी म्हणून राशीला तर म्हणजे मार्केटमध्ये जोडच नाही. खरंच तुम्ही पाहू शकताय राशी स्विफ्ट 971 BT2. तर हे वाण असं आहे की तुम्ही हलक्या आणि भारी दोन्ही पण जमिनीवर याची लागवड करू शकता. वेचणीसाठी जर म्हटलं तर तुम्ही एकदम सोपं जाणार सगळ्यात व्हरायटीमध्ये हे एक नंबरचं वाण आहे आणि ॲव्हरेजला पण खूप छान आहे. त्यासाठी तुम्ही ह्या राशी कंपनीची शुभची वाण पण लागवड करू शकता. त्याचबरोबर राशी सीडचं जी 659 जी वाण आहे, तर त्याबद्दल आपण थोडी माहिती जाणून घेणार आहोत. तर हे आहे राशी 659. तर शेतकरी म्हणून हे वाण जे आहे ते आपण काळ्या जमिनीवरती लागवड करायची आहे, जेणेकरून याची लागवडीचं जे हे आहे तर ते एकदम काळ्या जमिनीवरती आपण लागवड करू शकता. त्याचबरोबर राशी कंपनीने आता एक मार्केटमध्ये यावर्षी नवीन वाण आणलं आहे. आम्ही डेमो देऊन स्वतः शेतकऱ्यांबरोबर चर्चा केली आहे. तर RCS 999 हे वाण राशी कंपनी अमेज या नावाने मार्केटमध्ये आणलेलं आहे. तर हे वाण समजा म्हणजे सगळ्या व्हरायटीमध्ये अगोदर अर्ली वाण आहे. तर हे वाण तुम्ही लागवड करून जर तुम्हाला नंतर या शेतामध्ये जर दुसरं काही पीक जर घ्यायचं असेल, बाजरी म्हणा, उन्हाळी बाजरी किंवा दुसरे पिकं भाजीपाला वगैरे, त्यासाठी 2 वेचण्यांमध्ये एकदम पूर्ण 100% हे 70 ते 80% वेचून मोकळं होतं. तर त्यासाठी आपण राशी अमेज 999 या वाणाची लागवड करायची आहे. त्याचबरोबर US ॲग्रेसिडचं 4708 जे वाण आहे, तर ते पण तुम्ही हलक्या रानावरती लागवड करू शकता. जेणेकरून हे पण जबरदस्त वाण आहे. टॉप 5 मध्ये या वाणाची निवड असल्यासारखी आहे. हे आहे प्रभात कंपनीचं सुपर कॉट. बोर्डांची साईज मोठी आहे आणि वेचणीसाठी एकदम सोपं जाणारं वाण आहे. हे तुम्ही कोणत्याही रानामध्ये लागवड करू शकता. याची खूप छान व्हरायटी आहे ही पण. हे आहे सुपर चतक. हे नंदिनी ॲग्रीसायन्स लिमिटेड या कंपनीचं सुपर चतक हे नाव आहे. ABCS 248 या नावाने सुपर चतक या नावाने मार्केटमध्ये उपलब्ध आहे. तर हे पण एकदम मोठ्या बोंडांची साईज आणि वेचायला सोपं जाणारं वाण आहे आणि कुठल्याही रानावरती सेट होणारी व्हरायटी आहे ही. त्याचबरोबर साई भाव्या कंपनीचं हे आता नवीन म्हणजे 2-3 वर्षापूर्वी आले आहे, पण आता सध्या चर्चेमध्ये भरपूर आहे. तर याची बोंडांची साईज जर म्हणलं तर भरपूर मोठी आहे. त्याचबरोबर शेतकरी बंधूंना आपण बायोसीडचं जे GHS 029 जी व्हरायटी आहे, तर ती सुद्धा एकदम खूप छान आहे. ती आपण काळ्या जमिनीवरती, जाड जमिनीवरती लागवड करू शकता. ह्याची बोर्डांची साईज जर म्हणलं तर खूप मोठी आहे आणि वेचणीसाठी एकदम योग्य आहे. तर अशा व्हरायट्यांची तुम्ही आपल्या शेतामध्ये लागवड करू शकता, जेणेकरून शेतकऱ्यांना जंपिंग होणार नाही की आपण कुठल्या रानामध्ये, कुठल्या शेतामध्ये कोणती व्हरायटी लावणं गरजेचं आहे.
तर या वाहनांची जर म्हणलं तर आमच्या हरित क्रांती कृषी सेवा केंद्र या केंद्राच्या जे कस्टमर आहेत त्यांच्या स्वतःच्या अनुभवानुसार मी तुम्हाला या व्हिडिओच्या आधारे माहिती शेअर करत आहे. आणि कुठल्याही कंपनीची किंवा कुठल्या जी जाहिरात करतोय अशातला भाग नाही. तर शेतकरी म्हणून अशा वाहनांची लागवड करा, जेणेकरून भविष्यात नक्कीच फायदा होईल. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला कापूस लागवडीपासून ती कापूस वेचणीपर्यंत आपण पूर्ण खताचं शेड्यूल असेल किंवा फवारण्याचं शेड्यूल असेल, आपण वाढी जास्त अनावश्यक वाढ होत असेल तर आपण काय करणं गरजेचं आहे, तर अशा नवीन कापूस पिकाविषयी आपण माहिती आपल्या चॅनलच्या आधारे यावर्षी देणार आहोत. त्यासाठी आपलं चॅनल आपण नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.